स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। येत्या 7 मे रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे। त्या दिवशी मतदान असणार आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्या कारणाने सोलापूर शहरातील काही आजी माजी दिग्गज नेत्यांसह एकूण 32 आरोपींकडून समाजामध्ये त्यांची भीती असल्याने आणि दहशत असल्या कारणाने आणि यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक सोलापूर शहरातला भीतीच्या छायेखाली असल्या कारणाने पोलीस उपायुक्त 1 आणि 2 यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला होता। या सर्व 32 जणांना 27 एप्रिलच्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 7 मे 2024च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहर हद्दीतून बाहेर जावे असे आदेश काढण्यात आले होते। मात्र सर्व आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती घेतली होती। मात्र दोन्ही परिमंडळाच्या उपायुक्तांच्या मार्फत सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी युक्तिवाद करून या आदेशाच्या स्थगितीला रद्द करण्याची विनंती मेहरबान कोर्टाकडे केली होती। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय मेहरबान कोर्टाने स्थगिती आदेश रद्द करून या 32 जणांना पोलिसांकडून बजावण्यात आलेला हद्दपारीचा आदेश कायम ठेवला आहे। त्यामुळे या 32 जणांना आता सोलापूर शहरात निवडणुका होईपर्यंत वास्तव करता येणार नाही। या 32 जणांमध्ये अजहर गोल्डन, रियाज अहमद इब्राहिम हुंडेकरी, मोहसिन मैंदरगीकर, मैनुद्दीन हत्तुरे, वाहिद अब्दुल गफूर बिजापुरे, इलियास करीम हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद रजाक सालार, आसिम रशीद तुळजापुरे, इफ्तेकार तुळजापुरे, सलाउद्दीन शेख, मोहसिन सलीम नदाब, सादिक कुरेशी, अलीमुद्दीन कुरेशी, इब्राहिम ख्वाजा कुरेशी, अल्ताफ कुरेशी, मतीन शेख, मोहम्मद सादिक उस्ताद, तौफिक इस्माइल शेख, सुहेल अब्दुल्ला कुरेशी, इरफान महबूब शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करंगुळे, गौस ख्वाजा नालबंद, आरिफ नालबंद, मैनुद्दीन नायकवाडी, अबूबकर नायकवाडी, तौसिफ सय्यद नायकवाडी, शाहनवाज नायकवाडी उर्फ सय्यद, उमर नासिर नायकवाडी उर्फ सय्यद, अबू रहीम रियाज नायकवाडी आणि हाजी मकबूल नायकवाडी सय्यद या 32 जणांचा समावेश आहे। याबाबत अधिक माहिती देताना सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत काय म्हणाले आहेत पाहूयात। सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने सोलापूर शहरातील काही आरोपींच्या हातून एखादा गंभीर स्वरूपाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने काही आरोपींच्या विरोधात त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त असल्यामुळे सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त भाग 1 आणि भाग 2 यांनी मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी 32 आरोपींच्या विरोधात सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित केलेला होता आणि त्यांना आदेश दिलेले होते की 27/4/2024 संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7/5/2024 म्हणजे इलेक्शन नंतर रात्री 12 पर्यंत शहरामध्ये वास्तव करू नये किंवा प्रवेश करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांना पारित करण्यात आलेले होते। सदर आदेश पारित करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या। सदर आदेशाच्या विरुद्ध यातील आरोपी जवळपास 32 आरोपींनी, त्यामध्ये प्रामुख्याने रियाज हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद सालार, आसिफ तुळजापुरे, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद, अबूबकर नाईकवाडी यांच्यासह 32 आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन या ठिकाणी यातील काही आरोपींनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देखील घेतली होती। यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही स्वतःहून हजर होऊन त्या सर्व याचिकांवर पोलिसांचे आणि महाराष्ट्र शासनाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद सादर केला की हे जे अर्जदार जे आहेत ज्यांची हद्दपारीचा आदेश झालेला आहे ते त्यांचा न्यायिक हक्क म्हणजे फंडामेंटल राईट जो आहे तो भंग झालेला आहे आणि हा आदेश एकतर्फी व अन्यायकारक असल्याचं त्यांनी न्यायालयाला कथन करून तो आदेश रद्द करावा अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती। परंतु सरकार पक्षाने याच्यामध्ये युक्तिवाद करत की लोकसभा इलेक्शन असल्यामुळं हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध एक किंवा एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळं आणि त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळं सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडणं शक्य नाहीये। त्यामुळं या सर्व आरोपींच्या विरोधात जो आदेश पारित केलेला आहे
तो अतिशय योग्य न्यायिक आहे। त्याच्यामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाहीये। त्याच पद्धतीनं ज्यावेळेला आदेश पारित केला त्यामध्ये असं देखील म्हणलेलं होतं की ज्यावेळेला निवडणुका आहेत म्हणजे 7/5/2024 रोजी निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या सर्व आरोपींना म्हणजे एकूण 32 लोकांना जरी हद्दपारीचा आदेश केलेला असला तरी त्यांना सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये येऊन त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला होता, तशी परवानगी दिलेली होती। त्यामुळे त्यांचा कोणताही फंडामेंटल राईट या ठिकाणी ब्रीच झालेला नाहीये। हा आदेश जो आहे तो संविधानिक आहे, त्यामुळे तो आदेश योग्य असल्यामुळे या अर्जदारांच्या याचिका रद्द करण्यात याव्या अशी मागणी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या समोर केली असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या सर्व 32 आरोपींनी जी याचिका या ठिकाणी दाखल केलेली होती ती याचिका अमान्य करण्यात आलेली आहे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी आमच्याकडे मिळेल। स्पेशल फालुदा मस्तानी खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर।